एवढा डोंगरा एवढा माणूस आणि पोरीच्या काळजीने कसं झालाय मग. स्वामी सख्या लेकी चांगलं सासर मिळू दे. काय रे, हळद झाली ना तुझ्या मनासारखी? मग चेहरा का पडलायस? टेन्शन आलंय मला. कसलं? दादा तू बांधी करीना खूप सस वागतोय. मला असं वाटतं तो एंड मोमेंटला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करेल आणि आपण फक्त त्याच्यावर डिपेंडेंट आहे आणि तो चांगला मुलगा नाही आहे आपल्याला माहिती आहे. आणि मला ना सवरीला गमवायचं नाही आहे आणि तिच्या आईबाबांचा विश्वास बसण्यासाठी काहीतरी फुल प्रूफ प्लॅन पाहिजे ना आपल्याकडे. आहे का? कळतंय मला, पण डोंट वरी. अरे डोंट वरी काय दादा, उद्याचा एकच दिवस आहे ना आपल्याकडे. उद्याचा एक दिवस आहे ना. एक गोष्ट लक्षात ठेव गौतम, जेव्हा गोष्टी घडायच्या असतात तेव्हा एका क्षणात घडतात. काळजी करू नकोस, उद्याचा दिवस आहे. चल उठ उठ, आराम कर, टेन्शन घेऊ नकोस. चल आराम कर. गुड नाईट. गुड नाईट. ताई, काय ग इथे काय करतेस? अशी का बसले तू? आठवते ओ, इथून जाणार म्हणून आपल्या लहानपणीच्या गोष्टी आठवतेस का? शरू अगं, ते तर लग्नाची बोलणी सुरू झाली ना तेव्हापासूनच आठवतीये. आता आठवतीये ते गौतमने मला हळद लावली ना तो क्षण. प्रेम असं असतं का? प्रेमातला वेडेपणा, ते रिस्क घेणं, लोक असं का करतात नाही हे आता समजतंय मला. शरू खरं सांगू, आता आहे ना मला लवकरात लवकर गौतम सोबत संसार सुरू करायचा आहे. आमचं स्वतःचं घर असावं, आम्ही एकमेकांशी खूप गप्पा माराव्यात, एकमेकांबरोबर खूप वेळ घालवावा, हे असं सगळं खूप वाटतंय मला. आमचं लग्न होईल ना? होईल, तुझं गौतमशीच लग्न होईल. या सगळ्यात आपण त्याच्या आईचा विचार केलाच नाहीये. हे बघ, त्यांना हे नाही पटणार आहे. त्या माझा सून म्हणून स्वीकार करतील ना? कारण अगं आपण फक्त आपल्या मम्मी पप्पांचा विचार केलाय. त्यांच्या घरी काय होईल?